चुकीने मीही काही वर्ष मंत्री होतो, थोडस समजतं ना. ते असं म्हणाले मी चुकून मंत्री होतो. ते चुकून मंत्री नव्हते. अध्यक्ष महाराज ते चुकून मंत्री झाले होते, आता चुकून बाहेर राहिले नाही, चुकून बाहेर राहिले. अध्यक्ष महाराज चुकून बाहेर राहिले. आता मी चुकून ही चर्चा घडवून आणली असं वाटायला देऊ नका. ती लाभार्थी आहे त्याचा आकडाच नाही. लाभार्थी नियमात बसत असेल त्याने अर्ज केला की त्याला योजना लागू होते. योजनेसाठी कुठल्या प्रकारचं उद्दिष्ट नाही. हे मंत्रालयीन वाल्मिक कराडचे नवीन अवतार कोण आहे? फक्त त्यांच्यापेक्षा 60 टर्मचा आमदार म्हणून मी त्यांना सल्ला देईन. मग शेतकऱ्यांना मदत करायची नाही का? बिलकुल मदत करायची. तुम्ही खूप बुद्धिमान आहे, वकील आहात, असं का वागलात? हा मंत्रालयीन आधुनिक वाल्मिक कराड शोधला पाहिजे. ही अत्यंत उत्तम योजना आहे. राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना. अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना माझा हा प्रश्न आहे. कृषी विभागानं या योजनेचे एकूण लाभार्थी या राज्यामध्ये किती आहे याचं उद्दिष्ट ठरवलं असेल. आपण उत्तरामध्ये म्हटलेलं आहे की जवळपास 32,823 शेतकऱ्यांना आपण 424 कोटी रुपये अनुदान दिलं आहे. राज्य सरकार पुढं उद्दिष्ट किती आहे, हे एकूण या योजनेचा लाभ घेऊ शकणारे पात्र लाभार्थी किती आहेत आणि आजवर हे उद्दिष्ट आपल्याला किती गाठता आलं, हा माझा मंत्री महोदय आपल्याला प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, या योजनेसाठी कुठल्या प्रकारचं उद्दिष्ट नाही. लाभार्थी नियमात बसत असेल त्याने अर्ज केला की त्याला योजना लागू होते. राज्य सरकारकडं किंवा मंत्री महोदयाकडं राज्यामध्ये या योजनेचा लाभ घेऊ शकणारे किती लाभार्थी आहे त्याचा आकडाच नाही. आणि म्हणून आपल्या माध्यमातून माझी आपल्याला त्यांना विनंती आहे की मंत्री महोदय, किमान आपल्याकडे उद्दिष्ट असलं पाहिजे एवढे तरी याचा लाभ घेऊ शकतो. हा जो काही आकडा आहे तो आपण सभागृहाच्या समोर ठेवला पाहिजे. किंवा आता आपल्याकडे आकडा नसेल, आम्ही आपल्याला भेटायला येऊ त्यावेळेला तो आकडा आपण आम्हाला कळवा. महोदय, माहिती घेऊन तिची माहिती पटलावर व्यवस्थितपणे ठेवण्यात येईल. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 858. अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महाराज, जरा या प्रश्नाला आपल्याकडून न्याय अपेक्षित आहे. खरं तर शासनाने लेखी उत्तरामध्ये हे खरे आहे, हे खरे आहे सर्व सांगितलं की मदत केली पाहिजे, हा शासनाचा भाव आहे. आणि पुढे मात्र त्यांनी याच उत्तराला नकारात्मक करत हा प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाला सादर केला असं सांगितलं आणि अर्धवट असत्य आणि सत्य माहिती दिली. खरं तर आमचे मंत्री महोदय अतिशय उत्साही आहे, कार्यक्षम आहे, कर्तृत्ववान आहे, बुद्धिमान आहे. फक्त त्यांच्यापेक्षा 60 टर्मचा आमदार म्हणून मी त्यांना सल्ला देईल की अधिकाऱ्यांनी सांगितलेलं उत्तर अपेक्षित नाही. म्हणूनच आपण सचिवालयाचं नाव बदलून मंत्रालय केलं की मंत्र्यांनी सुद्धा सचिवांनी सांगितलेलं जसंच्या तसं सांगू नये. अध्यक्ष महाराज, या ठिकाणी अध्यक्ष महाराज, या धान उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालं, लष्करी अळी आली आणि हा प्रस्ताव 12/11/2024 आम्ही पाठवला. या प्रस्तावानुसार साधारणतः 37,958.70 हेक्टर भाताचं नुकसान झालं. हा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला तुमच्याकडचा अहवाल आहे. आता या संदर्भात अधिकाऱ्यांनी आपलं डोकं लावलं. ते म्हणाले की तुम्ही नुकसान भरपाई काढली, आम्ही कुठं आदेश दिला नुकसानीचा पंचनामा करायचा. म्हणजे तुम्हाला जेव्हा पत्र पाठवलं तेव्हा नस्ती निपटारा कायद्यानुसार तुम्ही आदेश द्यायला पाहिजे होते. नस्ती निपटारा कायदा आहे की नाही? हे मंत्रालयात बसणारे नस्ती निपटारा कायद्याचा खून करणारे हे मंत्रालयीन वाल्मिक कराडचे नवीन अवतार कोण आहे की जे आता सांगताय? आणि GR स्पष्ट आहे अध्यक्ष महाराज, मी सारे GR तुम्हाला देतो की अशा प्रसंगामध्ये मंत्री महोदय कदाचित उत्तर देतील कॅबिनेटला गेलं पाहिजे, तर कॅबिनेटला जावं ना, कोणी थांबवलं? कॅबिनेटमध्ये जाऊन मदत केली पाहिजे. मी सर्व GR तुम्हाला सादर करतो. 31 जानेवारी 1983, 27 मार्च 2013, 30 जानेवारी 2014. आता या GR नुसार तुम्ही पंचनामे केले नाही आणि आता म्हणता पंचनामे केले नाही तर आम्ही काय करू? मग माझी पहिली मागणी, ज्या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे की मग आपण सोयाबीन मध्ये, जेव्हा सोयाबीनच्या संदर्भामध्ये येलो मोझॅकच्या वेळी असंच झालं,
पंचनामे केले नाही. मग सन्माननीय सर्व आमदारांनी सांगितलं की या सोयाबीन शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, कॅबिनेटमध्ये निर्णय झाला आणि सरसकट मदत केली. मंत्री महोदय, कदाचित तुमच्या मनात प्रश्न येईल की पंचनामा केला नाही तर नुकसान कसं द्यायचं, तेही मी सांगून देतो. कदाचित अधिकारी तुम्हाला सांगणार नाही. सर्वात सोपी असा हा प्रयोग आहे. आपल्या राज्यामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून प्रत्येक मंडळ निहाय मागच्या वर्षीचं पीक किती, या वर्षीचं पीक किती, याचे चार्ट तयार होतात. आता मी तुम्हाला 2-3 तालुके चंद्रपूरचे सांगतो. मूळ तालुका, मागच्या वर्षी हे जे उत्पन्न आहे हेक्टरी ते 1946.81 किलो होतं. ते लष्करी आल्याने या वर्षी 1592.4 किलो झालाय. म्हणजे 4 क्विंटलनी त्यांचं उत्पन्न कमी झालंय. तुमचे आकडे आहे आणि म्हणून मी हे आकडेही तुम्हाला देतो. एवढंच उत्तर अपेक्षित आहे की यांना सरसकट 10,000 रुपये हेक्टरी मदत करणार का? आणि जो अधिकारी निगेटिव्ह करतो याच्यानंतर त्याच्या ताटामध्ये कधीच भात द्यायचा नाही. त्याला पाहिजे असेल तर आम्ही त्याला माती, गोटे, लसणाची फोडणी करून खाऊ घालतो. पण शेतकऱ्याच्या विरुद्ध वागणारा कोणी अधिकारी असेल तर त्याला माफ करता कामा नये. लाखो करोड रुपयाचा पगार द्यायचा आणि शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये अर्जाचा निपटारा करायचा नाही. हा मंत्रालयीन आधुनिक वाल्मिक कार्ड शोधला पाहिजे. चला घ्या. अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊ यांनी जो मुद्दा उपस्थित केला तो धानच्या पिकाला लष्करी अळीचा जो प्रादुर्भाव झाला होता त्या संदर्भात आहे. सभागृहाला आणि सन्माननीय सदस्य ज्येष्ठ सदस्य त्यांना देखील याबाबतची माहिती आहे की आपल्याकडे जे शेतकऱ्यांना मदत करण्याची जी प्रचलित कार्यपद्धत आहे त्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन मध्ये केंद्र सरकारने 12 निकष ठरवलेले आहे आणि राज्य सरकारने 6 निकष ठरवलेले आहे. म्हणजे या 12 पैकी आणि या 6 पैकी हे जे निकष आहे त्या निकषामध्ये लष्करी अळी याचा उल्लेख नाही आहे. मग शेतकऱ्यांना मदत करायची नाही का? बिलकुल मदत करायची. त्यासाठी शासनाने 1 रुपयामध्ये पीक विमा केलेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा आहे त्यांचा जर मागील 7 वर्षाच्या तुलनेमध्ये जे टॉपचे 5 वर्ष आहेत त्याच्यापेक्षा या वर्षी जे उंबरठा उत्पन्नापेक्षा सरासरी उत्पन्न कमी झालं असेल त्या सर्व शेतकऱ्याला शासनामार्फत पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई अनुज्ञेय आहे. ती अनुज्ञेय नसलेली नुकसान भरपाई त्या शेतकऱ्यांना निश्चितपणे दिली जाईल. मूळ मुद्दा काय आला अध्यक्ष महोदय की मदत पुनर्वसन विभागामार्फत या भागात मदत कशी करता येईल. अध्यक्ष महोदय, पहिल्यांदा हा प्रस्ताव राज्य सरकारकडे जिल्हाधिकारीकडून आला. ती तारीख होती 17/11. 17/11ला ज्या दिवशी हा प्रस्ताव राज्य सरकार पुढे सादर करण्यात आला की नुकसान झालेलं आहे त्या दिवशी 75% पेक्षा जास्त पीक कापून घेण्यात आलेला होता. आणि नंतर जेव्हा राज्य शासनाने जिल्हा आयुक्तामार्फत जेव्हा प्रस्ताव मागितला तेव्हा आपल्याला नुकसान भरपाई देण्यासाठी प्रपत्र अ, ब, क, ड आणि परिशिष्ट 1 नुसार तो प्रस्ताव पंचनामा करून देणं आवश्यक असते. परंतु पीक कापणी झाल्यामुळे या भागाचा पंचनामा झाला नाही ही वस्तुस्थिती आहे. या प्रकरणी मी सन्मान्य सदस्याला एवढंच सांगू इच्छितो की सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे आणि त्यामुळे वेळोवेळी सरकारने निकषाच्या बाहेर जाऊन मदत केली. परंतु आपण ज्या 3 GRचा उल्लेख केला ज्यामध्ये एक 83चा GR आहे, दुसरा 27 मार्च 2023 आणि 30 जानेवारी 2014 या तिन्ही GR मध्ये ही बाब उल्लेख आहे की जर या निकषाचा बाहेर जाऊन जर कुणाला मदत करायची असेल तर त्यासाठी मंत्रिमंडळाकडून आदेश घ्यावे लागतील आणि मंत्रिमंडळाच्या आदेशानंतर मग पंचनामे झाले असते आणि मग नंतर मदत झाली असती. परंतु या प्रकरणी मंत्रिमंडळ 17/11ला आपली निवडणूक होती, 24/11ला आपली काउंटिंग होती, नंतर सत्ता स्थापन झाल्यानंतर त्यापूर्वीच हे सर्व पीक कापणी झालेली होती. त्यामुळे वस्तुस्थिती अशी आहे की कुठलाही पंचनामा झाला नव्हता. परंतु सरासरी उत्पन्न जे कमी झालेलं आहे त्याचा रेकॉर्ड आपल्याकडे उपलब्ध आहे ज्याची आकडेवारी आपण या ठिकाणी दिलेली आहे. मी सन्मान्य सदस्याला सांगू इच्छितो की प्रचलित नियमाप्रमाणे आपण 1 रुपयामध्ये पीक विमा केलेला आहे. ज्या शेतकऱ्यांचा सरासरी उत्पन्न हा कमी आला असेल उंबरठा उत्पन्नापेक्षा त्या सर्व शेतकऱ्याला नुकसान भरपाई नियमानुसार देण्याबाबत प्रचलित धोरणानुसार कारवाई करण्यात येईल. आणि दुसरा प्रश्न, पीक विमा याला आता लागूच होऊ शकत नाही कारण या संदर्भामध्ये नुकसान भरपाईच्या संदर्भात शेतकऱ्यांनी ना त्यांच्या साईटवर जाऊन अप्लिकेशन केली आहे ना काहीच केलं. आता 2 मुद्दे आहे अध्यक्ष महाराज
की मंत्री महोदय पीक विमा 1 रुपयात द्या की 10 पैशात द्या की पहिल्याच्या काळात द्या 1 तांब्याच्या पैशात द्या, याचा काही संबंध पीक विम्यात येत नाही. आता हा GR साहेब, तुम्ही खूप बुद्धिमान आहे, वकील आहात, असं का वागलात? चुकीने मीही काही वर्ष मंत्री होतो, थोडस समजतं ना. पण अहो, तुम्ही शेतकऱ्यांवर अन्याय कसा करणार? आणि मी दुसरा प्रश्न पुन्हा विचारेन. स्पष्ट आहे, हा GR आहे. अध्यक्ष महाराज, हा मी तुम्हाला देतो, तुम्ही वकील आहात, ते वकील आहे, आणि मी रजिस्ट्रेशन केलं नाही, पण मी LLB आहे. ठीक आहे. आता अध्यक्ष महाराज, या ठिकाणी शासन निर्णयासोबत परिशिष्टामध्ये दर्शविण्यात आलेल्या बाबी व्यतिरिक्त अन्य कोणत्याही बाबीवर विशेष मदत देण्याबाबत अत्यंत निकडीच्या प्रकरणात संबंधित प्रशासकीय विभागाने योग्य त्या समर्थनासह मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करा. हे तिन्ही GR आहे अध्यक्ष महाराज. माझा प्रश्न काय आहे? तुम्ही सांगता विमा देऊ. आता तुम्हाला मी माहिती करता सांगतो, काय अशी प्रश्नावर हरकत आहे का? आता ते उत्तर नाही, ते प्रश्न विचारताय. अहो, मंत्र्यांना नाही विचारताय हो आशिषजी, तुम्ही एक वकील आहात, असं का करताय? तर माझी एवढीच विनंती आहे, सुधीर भाऊंच्या प्रश्नाला मी कधीच क्रॉस करू शकत नाही, करणार नाही. पण रेकॉर्डवर चुकीचं येऊ नये. ते असं म्हणाले मी चुकून मंत्री होतो. ते चुकून मंत्री नव्हते, ते मंत्रिमंडळाने ठरवून मंत्री होते, जनतेने ठरवून मंत्री होते, ते आमचे मंत्री होते, त्याचा अभिमान आम्हाला होता आहे, आणि म्हणून तेवढं वाक्य काढा. ठीक आहे, काढून टाका, पण भात उत्पादकावर नुकसान होऊ देऊ नका. अध्यक्ष महाराज, आणि मी मंत्री महोदय, काय आता तुमच्याकडून हरकतीवर एवढीच हरकत आहे अपेक्षा का? आहे. अध्यक्ष महाराज, सन्मान्य मंत्रींनी, अध्यक्ष महाराज, ते चुकून मंत्री झाले होते, आता चुकून बाहेर राहिले नाही, चुकून बाहेर राहिलेत. अध्यक्ष महाराज चुकून बाहेर राहिले. आता मी चुकून ही चर्चा घडवून आणली असं वाटायला देऊ नका. चला. अध्यक्ष महाराज, पीक विम्यामध्ये हे बसणार नाही. मंत्री महोदय, आपण एक संवेदनशील अतिशय उत्तम मंत्री आहात, आपल्याकडून अशा उत्तराची अपेक्षा नाही. हे ब्रीफिंग करायला येतात की नाही, हे जर बाहेर लाय डिटेक्टर लावलं ना, तर अर्धे लोक कसे खोटे बोलतात मलाही अनुभव आहे. आणि म्हणून तुम्ही सांगू नका चुकीचं ब्रीफिंग. तुम्ही या धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देणार आहात की नाही? आणि तुम्ही पीक विमा काय सांगतो त्याची अर्धा तास येणार आहे. पीक विम्याच्या अजून चंद्रपूर जिल्ह्याचे 73 कोटी दिले नाही. आयुक्तांनी एक पत्र दिलं, मागे घेतलं, म्हणाले हे 73 कोटी पीक विम्याचे दिले तर आमच्या अंगावर जास्त बोजा होईल. अरे, अन्न खाताना दाबून खाता आणि पैसे देताना तुम्हाला बोजा वाटतो. आणि कालच मी वाटलं 2,90,000 कोटी पगार आणि निवृत्ती वेतन व्याजावर खर्च करतो, आणि यांना 10-20 कोटी देताना तुम्हाला दिवसाही चांदणे दिसतात का? तुमच्याकडून अपेक्षा आहे आशिषजी. आणि तुम्ही आता मदत केली नाही, उत्तर चुकीचं दिलं तरी मी पिच्छा तर सोडणार नाही. जेव्हा जेव्हा संधी भेटल तेव्हा अर्धा तास चर्चा आणेन, पुरवणी मागण्यावर तोच मुद्दा मांडेन. देऊन टाका पैसे, चुपचाप विषय संपवून टाका, सोडणार तर नाही. कारण मी भात ठीक आहे, उत्तर घेऊया. चला मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य ज्येष्ठ सदस्य यांना सर्व विषयाचा अभ्यास आहे, त्यांना मला अतिरिक्त काही सांगण्याची गरज नाही. ते धान उत्पादक शेतकऱ्यांचा प्रतिनिधित्व करतात, मी देखील धान उत्पादक शेतकरी आहे, त्याचा प्रतिनिधित्व करतात. आमच्या सर्वांच्या भावना हे शेतकऱ्यांच्या बाजूनी आहे, धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूनी आहे. म्हणून सरकारने खरेदी केंद्रात धान दिला असो किंवा नसो, प्रत्येकाला 40,000 रुपये बोनस देण्याचा निर्णय आपण आणि मी प्रयत्न केल्यानंतर माननीय मुख्यमंत्री तत्कालीन आणि आताचे विद्यमान मुख्यमंत्री यांच्या पुढाकाराने हा निर्णय झालेला आहे. आणि मोठी मदत जे इतिहासात कधी झाली नाही ते धान उत्पादक शेतकऱ्याला झालेली आहे, हे कृपा आपण सर्वांनीच लक्षात घेतलं पाहिजे. मी जे वस्तुस्थिती सांगितली ते कोणाच्या ब्रीफिंगवर सांगितली नाही. आपल्यालाही माहिती आहे, आपणही वकील, मी वकील, स्पीकर साहेब वकील, आशिष शेलार साहेब वकील, सर्व वकिलांचा या ठिकाणी युक्तिवाद आर्ग्युमेंट सुरू आहे. मुद्दा असा आहे अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री साहेब वकील आहे, मुद्दा असा आहे की मी आपल्याला जी सांगितली ती वस्तुस्थिती आहे, त्यापैकी कोणी मला काही चुकीचं ब्रीफिंग केलेलं नाही. जे मी सांगितलंय ते 100% सत्य आहे आणि एकही बाब नियमाशी किंवा धोरणाशी विसंगत नाही. मदत करायला नाही पाहिजे का? 100% मदत करायला पाहिजे, याच्यात काही दुमत नाही. मुद्दा असा झालाय की जेव्हा ही तक्रार पहिल्यांदा प्राप्त झाली तेव्हापर्यंत 75% पीक कापून गेलं होतं. आणि जरी असं अज्युम केलं, जरी अध्यक्ष महोदय, जरी असं आपण अज्युम केलं की गव्हर्नमेंटने पंचनाम्याचे आदेश दिले असते, तरी देखील वस्तुस्थिती अशी आहे की तेव्हा कुठलंही पीक रेकॉर्डवर नव्हतं. मग
जे प्रचलित नियम आहे त्यानुसार मदत करायला पाहिजे ते करू. आपल्याला पीक विमा संदर्भात कुठली तक्रार असेल तर त्याची एक स्वतंत्र बैठक लावू. त्याच्याबद्दलही काही शंका उपस्थित करण्याचं काही कारण नाही. मूळ मुद्दा असा आहे की ज्या बाबी रेकॉर्डवर नाहीये, ज्या बाबीमध्ये अ, ब, क आणि परिशिष्ट एक रेकॉर्डवर नाहीये, त्या प्रकरणी नुकसान भरपाई द्यावी. ती कशी द्यावी हा एक प्रश्न आहे. बोलू द्या मला. या संदर्भामध्ये आपल्या भावनेशी आम्ही सहमत आहोत. आपण केलेल्या सूचनेनुसार जे उंबरठा उत्पन्नापेक्षा जे सरासरी उत्पन्न कमी झालेलं आहे त्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी आपण सांगितल्याप्रमाणे हा प्रस्ताव आपण मंत्रिमंडळात पाठवू. त्याच्याबद्दलही काही शंका उपस्थित करण्याचं कारण नाही. परंतु ही वस्तुस्थिती आहे की अशा परिस्थितीमध्ये आपली जी प्रचलित पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये आपण परिशिष्टानुसार पंचनामाच केला नाही, रेकॉर्ड काही उपलब्ध नाही. मग सरासरी मदत करायचा जर निर्णय केला तर ते कोणाला करायचा? आणि मग 33% पेक्षा जास्त किंवा 50% पेक्षा जास्त असलेले जे शेतकरी आहे त्या संदर्भामध्ये आम्ही मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव सादर करू, हे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो.